हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषदेमध्ये जेवढी पदं भरली जाणार आहेत ना, त्या सर्व पदांची शैक्षणिक पात्रता एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे सर्व पदांची शैक्षणिक पात्रता तुम्हाला कळेल. झेडपी भरतीसाठी जर तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स लावायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य सेविका रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यामध्ये आरोग्यशास्त्र, इंग्लिश ग्रामर, बौद्धिक चाचणी, मराठी व्याकरण आणि अंकगणित अशा 5 विषयांचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत आणि सर्व व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. त्याचा कालावधी 4 महिने असा आहे. म्हणजे 4 महिन्यापर्यंत तुम्ही कितीही वेळा हे व्हिडिओ पाहू शकता, तुमच्या वेळेनुसार कधीही पाहू शकता. तर या ठिकाणी पहा, पदानुसार शैक्षणिक पात्रता दिलेली आहे. तर पहिलं पद आहे आरोग्य सेवक पुरुष 40%. त्याच्यासाठी पात्रता विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण म्हणजे 10वी उत्तीर्ण झालेले उमेदवार ज्यांनी बहुउद्देशीय म्हणजे ज्यांचं 10वी झालेलं आहे आणि 10वीला विज्ञान होतं ते सर्व विद्यार्थी अर्ज करू शकतात. ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्यांचा मूलभूत पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल तर अशा उमेदवारांनी सदर प्रशिक्षण नियुक्तीनंतर 3 संबंधित यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक आहे. 3 संधीता. त्याच्यापुढे आरोग्य सेवक पुरुष 50% हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी. विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार म्हणजे ज्यांचं 10वी झालेलं आहे ते विद्यार्थी अर्ज करू शकतात. त्याच्या पुढे पहा, राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमाअंतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून 90 दिवसांचा अनुभव धारकांना प्राधान्य देण्यात येईल. आता हे प्राधान्य कसं देण्यात येणार आहे माहीत आहे का? मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, ज्या व्हिडिओमध्ये स्पेशल हे आरोग्य सेवक पुरुष 40 आणि 50%ची माहिती दिली होती, की 2 शक्यता सांगितल्या होत्या. एक, सर्वप्रथम या विद्यार्थ्यांना घेतलं जाईल आणि मग जागा शिल्लक राहिल्या तर बाकीच्या विद्यार्थ्यांना घेतलं जाईल. आणि दुसरी सांगितली होती, समान मार्क्स मिळाले तर या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल. पण आता हे स्पष्ट झालं आहे, कारण काही जिल्हा परिषदांनी प्राधान्य म्हणजे काय ते स्पष्ट त्यांनी खाली दिलेलं आहे, की सर्वप्रथम हे जे 90%चं म्हणजे जे हंगामी फवारणी कर्मचारी सर्टिफिकेट असलेले जे विद्यार्थी आहेत त्यांना घेतल्या जाईल आणि त्यांना घेतल्यानंतर जागा शिल्लक राहिल्या तर मग इतर विद्यार्थ्यांचा विचार होईल, असं संभाजीनगर जिल्हा परिषदेमध्ये स्पष्ट दिलेलं आहे. इतरही काही जिल्हा परिषदांमध्ये स्पष्टपणे दिलेलं आहे. त्यामुळं हे इथं जे त्यांनी दिलेलं आहे की प्राधान्य देण्यात येईल म्हणजे काय, तर आधी या हंगामी म्हणजे हे जे हंगामी क्षेत्र कर्मचारी आहेत त्यांना घेतलं जाईल आणि मग जागा शिल्लक राहिल्या तर इतर विद्यार्थ्यांचा विचार होईल. पुढे पहा, ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्याचा मूलभूत पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल तर अशा उमेदवारांनी सदर प्रशिक्षण नियुक्तीनंतर 3 संधी यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक आहे. आता आरोग्य परिचारिका म्हणजे आरोग्य सेवक महिला यांची पात्रता पहा. ज्यांची अर्हता प्राप्त सहाय्यकारी प्रस्ताविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील, म्हणजे हीच त्यांची पात्रता आहे की सहाय्यकारी प्रस्ताविका आणि परिषदेमध्ये नोंदणी पाहिजे किंवा नोंदणी नसेल तर नोंदणीसाठी पात्र असतील, हीच त्यांची पात्रता आहे. पुढे पहा, औषध निर्माण अधिकारी. त्याच्यामध्ये औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदविका धारण करणारे आणि औषध शाळा अधिनियम 1948 खालील नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार म्हणजे डी फार्म, बी फार्म आणि प्लस 1948च्या कायद्यानुसार रजिस्ट्रेशन पाहिजे. आता कंत्राटी ग्रामसेवकमध्ये पहा यांनी काय दिलं आहे, तर किमान उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा तुल्य अर्हता परीक्षेत किमान 60% गुणांसह उत्तीर्ण, म्हणजे 12वीला 60% गुण पाहिजेची पहिली पात्रता. 12वीशी समतुल्य असलेला कोर्स पण चालेल, पण दोन्हीमध्ये कुठं पण तुम्हाला 60% मार्क्स पाहिजेत 12वीला. दुसरी पात्रता आहे शासनमान्य संस्थेची अभियांत्रिकी पदविका 3 वर्षांचा अभ्यासक्रम, म्हणजे तिसरी पात्रता 12वीला 60% गुण नसतील पण तुमच्याकडे शासनमान्य संस्थेची अभियांत्रिकी पदविका 3 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता. किंवा शासनमान्य संस्थेची समाज कल्याणची पदवी म्हणजे जसं BSW, MSW आहे ती, मग त्याला 12वीला 60%ची अट नाही. किंवा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तुल्य अर्हता आणि कृषी पदविका म्हणजे ज्यांचं GTC झाले ते
त्यांनासुद्धा 12वीला 60% अट नाही. किंवा कृषी विषयाची पदवी ज्यांचं BSc ॲग्री झालेलं आहे ना त्यांनासुद्धा 60% अट नाही. किंवा उच्च अर्हता धारण करणाऱ्या किंवा समाजसेवेचा अनुभव आणि ग्रामीण अनुभव असलेल्या उमेदवारांना अधिक पसंती. म्हणजे आता 12वीला जरी 60% असले पण जेव्हा समान गुण मिळतील ना तेव्हा त्या दोघांपैकी ज्याला उच्च शैक्षणिक अर्हता असेल त्यांना प्राधान्य दिलं जाईल आणि ग्रामीण भागात काम करण्याचा अनुभव यांना प्राधान्य दिलं जाईल आणि समाजसेवेचा अनुभव यांनासुद्धा प्राधान्य दिलं जाईल. अजून एक महत्त्वाचं आहे याच्यामध्ये संगणकाचं की MSCIT किंवा संगणकाचं जे सर्टिफिकेट आहे ते कंपल्सरी केलेलं आहे की संगणक हाताळणी वापराबाबत माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विविध केलेली परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे. कंपल्सरी आहे. म्हणजे हे 2 पदं असे आहेत पहा, ग्रामसेवक आणि पशुधन पर्यवेक्षक, त्यांना हे कंपल्सरी केलेलं आहे. त्याच्या पुढे आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य बांधकाम ग्रामीण पाणी पुरवठा. स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका 3 वर्षांचा पाठ्यक्रम किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार. आता कनिष्ठ अभियंता यांत्रिकी याच्यामध्ये पहा, यंत्र अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका 3 वर्षांचा पाठ्यक्रम किंवा तुल्य अर्हता धारण करतील असे उमेदवार. त्याच्या पुढे काय दिले ते पहा की कनिष्ठ सहाय्यकची आता पात्रता पहा. कनिष्ठ सहाय्यक या पदाची पात्रता आहे. जर तुम्हाला पशुधन पर्यवेक्षकासाठी टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि पशुधन पर्यवेक्षक टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यात तुम्हाला 10 टेस्ट मिळणार आहेत. पैकी 6 टेस्ट आजपर्यंत अपलोड झालेल्या आहेत. 4 टेस्ट लवकरच अपलोड होतील. तर कनिष्ठ सहाय्यकची पात्रता अशी दिलेली आहे की माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाल्या असतील आणि महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांनी मराठी टंकलेखन व लघुलेखन यातील परीक्षा घेण्यासाठी असलेल्या एकतदर्थ मंडळाने किंवा आयुक्त शासकीय परीक्षा विभाग शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांनी अनुक्रमे मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे दर मिनिटास 30 शब्द या गतीने दिलेले प्रमाणपत्र धारण करत असतील किंवा मराठी टंकलेखनामध्ये 50% गुण मिळवून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील असे उमेदवार. त्याच्या पुढे पहा त्यांनी काय दिलेलं आहे की परंतु असे की इंग्रजी विषय घेऊन माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या किंवा इतर भाषेतील टंकलेखनाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना अधिक पसंती दिली जाईल. त्याच्या पुढे अधिक पसंती पण इथं समान गुण मिळाले तर इथं अशा स्वरूपात अधिक पसंती दिली जाते बरं का. इथं आरोग्य सेवेसारखं होणार नाही 50% सारखं. महाराष्ट्र शासन ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडील शासन निर्णय दिनांक 6 जानेवारी 1997 नुसार मराठी टंकलेखन आवश्यक राहील. परंतु उक्त 2 भाषांपैकी मराठी भाषेतील गतीच्या प्रमाणपत्रानुसार नियुक्त केलेले उमेदवार नियुक्त केलेल्या तारखेपासून 2 वर्षाच्या कालावधीत इंग्रजी भाषेतील दर मिनिटास 40 शब्दाहून कमी नाही अशा टंकलेखनाच्या गतीचे प्रमाणपत्र मिळवतील असे उमेदवार. तर ही होती कनिष्ठ सहाय्यकची पात्रता, म्हणजे आपलं लिपिकचीच. आता कनिष्ठ सहाय्यक लेखा माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण अथवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार तसेच महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मराठी टंकलेखन व लघुलेखन यातील परीक्षा घेण्यासाठी असलेल्या एकतदर्थ मंडळाने किंवा आयुक्त शासकीय परीक्षा विभाग शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांनी मराठी टंकलेखनाचे दर मिनिटात 30 शब्द या गतीने दिलेले प्रमाणपत्र धारण करीत असतील किंवा टंकलेखनामध्ये 50% गुण मिळवून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. पुढे पहा परंतु असे की इंग्रजी विषय घेऊन माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या किंवा इतर भाषेतील टंकलेखनाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना अधिक पसंती दिली जाईल. आता त्याच्या पुढे काय दिले त्यांनी की तसेच लेखाविषयक कामकाजाचा पूर्वानुभव असलेल्या उमेदवारांना अधिक पसंती दिली जाईल. आता मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका, तर त्याच्यामध्ये पहा म्हणजे हे मला वाटते अंगणवाडी पर्यवेक्षिकेची आहे. ज्या महिला उमेदवारांनी एखाद्या संविधित विद्यापीठाची,
आता संविधित म्हणजे काय, तर कोणतंही विद्यापीठ ज्याला शासनाची मान्यता आहे असं. तर कुठलीही पदवी झालेली असेल तरी भरता येईल, पण त्याच्यामध्ये प्राधान्य किंवा खास ठरवून काय दिलं त्यांनी, समाजशास्त्र किंवा गृहविज्ञान किंवा शिक्षण किंवा बालविकास किंवा पोषण किंवा समाजशास्त्र या विषयातील स्नातक ही पदवी धारण केलेली आहे, तर यांना खास ठरवून प्राधान्य दिलं जाईल असं त्यांनी दिलेलं आहे. पण एनी ग्रॅज्युएशन पहिल्या लाईनमध्येच दिलेलं आहे, पण प्राधान्य या सर्वांना दिलं जाईल. तसेच महिला व बालविकास विभागाकडील शासन अधिसूचना 4 जून 2021 नुसार ज्यांनी पदवी धारण केली असेल असे उमेदवार. आता त्याच्या पुढे पहा, पशुधन पर्यवेक्षक यांची पात्रता दिलेली आहे. तर याच्यामध्ये संविधानिक विद्यापीठाची पशुवैद्यशास्त्रातील पदवी धारण करतील असलेल्या व्यक्ती किंवा, आता हे झालं संविधित विद्यापीठ म्हणजे कुठले शासनाने कायदेशीर मान्यता दिलेलं विद्यापीठ, त्याच्यामध्ये पशुवैद्यशास्त्रातील पदवी जर असेल तर ते फॉर्म भरू शकतात. ही झाली पहिली पात्रता. दुसरी पात्रता आहे पशुधन पर्यवेक्षक, पशुपालन, पशुधन सहाय्यक पशुधन विकास अधिकारी किंवा पशुधन विकास अधिकारी ब श्रेणी याबाबतची पशुसंवर्धन संचालनालयाने दिलेली पुढील पदविका किंवा प्रमाणपत्र धारण करणारे व्यक्ती. आता त्या कोणकोणते आहेत, तर त्याच्यामध्ये पहिलं आहे त्यावेळच्या मुंबई राज्याने चालवलेल्या अभ्यासक्रमासह पशुवैद्यक पशुपालन प्रशिक्षण अभ्यासक्रम. ब म्हणजे नंबर 2, पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन आणि राज्यातील विविध संविधित कृषी विद्यापीठे यांनी चालवलेल्या पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम. नंबर 3, पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांनी चालवलेला पशुवैद्यक व पशुसंवर्धन शास्त्रातील 2 वर्षांचा सेवा अंतर्गत पदविका अभ्यासक्रम. नंबर म्हणजे यापैकी कुठला तरी एक पाहिजे बरं का. खालील संस्थांनी चालवलेला पशुवैद्यकशास्त्र विषयासह दुग्धशाळा व क्षेत्र व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका यामधील 2 वर्षाचा पदविका अभ्यासक्रम. त्याच्यामध्ये महाराष्ट्र तंत्रशिक्षण परीक्षा मंडळ किंवा राज्यातील विविध संविधित कृषी विद्यापीठे, आपले जे 4 विद्यापीठ आहेत ती, किंवा महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांच्यामार्फत चालवण्यात येणारा पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण. आणि यांना संगणकाचं सर्टिफिकेट कंपल्सरी आहे बरं का, म्हणजे माहिती तंत्रज्ञान संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्याकडून वेळोवेळी विहित केलेले संगणक वापराबाबतचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे, म्हणजे MSCIT किंवा त्याच्याशी समतुल्य असलेले कुठल्याही संगणकाचा कोर्स. आता रिगमन किंवा दोरखंडवाला यांची पात्रता पहा, शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण अथवा तिच्याशी समतुल्य जाहीर शैक्षणिक अर्हता आणि जडमाल वाहन अथवा जड प्रवासी वाहनाचा जड वाहन कामाचा वैध परवानाधारक असेल तर त्यास जड माल वाहनाचा अथवा जड प्रवासी वाहनाचा चालवण्याचा 1 वर्षापेक्षा कमी अनुभव नसावा. ज्यांच्याकडे विंधन यंत्राद्वारे खुदाईचा 2 वर्षाचा कमी नाही इतका अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. पण ज्यांना अनुभव आहे त्यांना प्राधान्य दिलं जाईल असं त्यांनी दिले. परंतु विहित केलेली वयोमर्यादा अथवा अनुभव, संवर्गाची शर्त अथवा ही दोन्ही असाधारण अर्हता किंवा असाधारण अनुभव किंवा दोन्ही धारण करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत शासन निवड मंडळाच्या शिफारशीनुसार शिथिल करू शकेल. आता लघुलेखक उच्च श्रेणी यांची पात्रता पाहूयात आपण. तर लघुलेखक उच्च श्रेणीची पात्रता पहा, जर तुम्हाला स्टेनोसाठी टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि स्टेनो टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यात 15 टेस्ट मिळणार आहेत. 15पैकी 18 टेस्ट अपलोड झालेले आहेत. 4 टेस्ट लवकरच अपलोड होतील. तर पहा या ठिकाणी लघुलेखक उच्च श्रेणी, महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनियम 1965, सन 1965चा महाराष्ट्र अधिनियम 41 या अन्वये स्थापन केलेल्या विभागीय मंडळाने शिक्षणाच्या माध्यमिक टप्प्याच्या अखेर घेतलेली माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा तिच्याशी तुल्य परीक्षा उत्तीर्ण असलेले असे उमेदवार. आणि पुढे काय दिले त्यांनी, आयुक्त इथं आणि दिले बरं का, म्हणजे ही तर पाहिजेच पण सोबत त्याच्यासोबत खालची पण पात्रता पाहिजे त्यांना. काय ती पात्रता आहे माहीत आहे का, तर तसेच आयुक्त शासकीय परीक्षा विभाग शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिलेल्या किंवा या नियमांचे प्रयोजनार्थ शासनाकडून विनिर्देशपूर्वक मान्यता देण्यात आलेल्या
अन्य कोणत्याही संस्थेने दिलेले इंग्रजी किंवा मराठी लघुलेखनातील दर मिनिटाला 120 शब्द प्रति मिनिटपेक्षा 120 शब्द प्रति मिनिटपेक्षा कमी नसेल इतक्या गतीचे आणि इंग्रजी तंत्रलेखनातील दर मिनिटात 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी तंत्रलेखनातील दर मिनिटात 30 शब्द प्रति मिनिट कमी नसेल इतक्या गतीचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे. आता परंतु महाराष्ट्र शासन ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडील शासन निर्णय दिनांक 6 जानेवारी 1997 नुसार मराठी तंत्रलेखन व मराठी लघुलेखन आवश्यक राहील. आता वरिष्ठ साहित्यासाठी काय दिले तर संविधानमान्य विद्यापीठाची पदवी प्रमाणपत्र धारण करणारे उमेदवार, म्हणजे कोणतीही पदवी तुमच्याकडे असेल, आर्ट्स सायन्स कॉमर्स कोणतीही असू द्या, तुम्ही वरिष्ठ साहित्य म्हणजेच वरिष्ठ लिपी त्याच्यासाठी अर्ज करू शकता. आता वरिष्ठ साहित्य लेखा याच्यामध्ये पहा, मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करीत असतील याबाबत लेखाशास्त्र व लेखा परीक्षा हे विशेष विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी म्हणजे कॉमर्स, पण ते विषय त्यांनी जे दिले ते 2 धारण करणाऱ्या अथवा पहिल्या किंवा दुसऱ्या वर्गातील पदवी धारण करणाऱ्या अथवा कोणत्याही सरकारी कार्यालयात अथवा व्यापारी संस्थेत अथवा स्थानिक प्राधिकरणात 3 वर्षाहून कमी नसेल इतक्या अखंड कालावधीपर्यंत लेखाविषयक कामांचा पदवीनंतरचा प्रत्यक्ष अनुभव असलेल्या उमेदवारांना अधिक पसंती दिली जाईल. ते समान गुण मिळाल्यानंतर अधिक पसंती दिली जाते. विस्तार अधिकारीमध्ये कृषी, ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कृषी विषयातील पदवी किंवा इतर कोणतीही समतुल्य अर्हता धारण केली असेल अशा उमेदवारांची नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. परंतु कृषी विषयातील उच्च शैक्षणिक अर्हता आणि कृषी विषय कामाचा अनुभव किंवा कृषी पद्धतीचे व्यवसायाचे ज्ञान व ग्रामीण जीवनाचा अनुभव असेल अशा उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल. त्याच्यापुढे विस्तार अधिकारी सांख्यिकी, संविधानमान्य विद्यापीठाची विज्ञान, कृषी, वाणिज्य किंवा वाङ्मय म्हणजे कला शाखा बरं आर्ट्स शाखेची अर्थशास्त्र याच्यात किंवा गणित अथवा सांख्यिकी विषयासह प्रथम आढळ द्वितीय वर्गातील पदवी धारण करीत असतील किंवा ज्यांना नमुना सर्वेक्षण करण्याचा अनुभव असेल किंवा पदवी व अनुभव दोन्ही असतील असे उमेदवार, परंतु अशा विषयांपैकी एका विषयाची स्नातकोत्तर पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना अधिक पसंती दिली जाईल. आता स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक किंवा बांधकाम किंवा लघु पाटबंधारे माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाल्या असतील आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकचा 1 वर्षाचा पाठ्यक्रम परीक्षा झालेले उमेदवार संविधिमान्य तत्सम खालील पाठ्यक्रम, त्याच्यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 1 वर्षाचा पाठ्यक्रम हा बऱ्याच जणांकडे असतो उत्तीर्ण, किंवा आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन वास्तुशास्त्रीय आरेखक किंवा कन्स्ट्रक्शन सुपरवायझर बांधकाम पर्यवेक्षक किंवा आरेखक स्थापत्य हा 2 वर्षाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण. 5वं दिले सैनिकी सेवेतील बांधकाम पर्यवेक्षकाचे अनुभव प्रमाणपत्र. तर किंवा स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी धारण करीत असतील असे उमेदवार. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी आरोग्य विभाग 157 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. या पुस्तकामध्ये 2012 ते 2022 पर्यंतचे जिल्हा परिषदेमधील आरोग्य विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांचे झालेले पेपर दिलेले आहेत आणि याच्यातले तांत्रिक प्रश्न तुम्हाला जास्त उपयुक्त आहेत. तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी आरोग्य विभाग 157 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.